श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमा या काही राशींसाठी ठरेल भाग्यवान. वाढेल वैवाहिक सुख आणि समृद्धी. मिळेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे चमकेल त्यांचे भाग्य. वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 गुरुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने आशीर्वाद मिळतो. चंद्रदेवाच्या आशीर्वादाने सुख आणि शांती लाभते. या वर्षाची चैत्र पौर्णिमा काही राशींसाठी खूपच शुभ आहे. या काही राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखी होईल आणि त्यांच्या धनात समृद्धीत वाढ होईल. चला तर मग जाणून घेऊयात त्याच भाग्यशाली राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पौर्णिमा हा सण प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करण्याची प्रथा आहे. पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे हे देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी वाढते आणि जीवनात यशाचा मार्ग मोकळा होतो. वैदिक पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपेल. त्यामुळे चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. या दिवशी चंद्रोदय सायंकाळी 7:02 असेल. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:38 पासून ते पहाटे 5:24 असेल. विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून ते 3:20 असेल. संधी प्रकाशाची वेळ सायंकाळी 6:38 पासून ते सायंकाळी 7:01 असेल. निशिता मुहूर्त सकाळी 12:01 पासून ते 12:47 असेल. सूर्योदयाची वेळ सकाळी 6:10. सूर्यास्ताची वेळ सायंकाळी 6:39. चंद्रोदयाची वेळ सायंकाळी 7:07. चंद्रास्त नाही. चैत्र पौर्णिमा पूजा विधी कशी करावी तर सकाळी लवकर उठून अंघोळ करा. यानंतर सूर्यदेवाला जलार्पण करा. मंदिर स्वच्छ करा आणि आसनावर लाल कापड पसरा. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या मूर्तीची स्थापना करा. तसेच धूप, दिवा, नैवेद्य वगैरे अर्पण करा. शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजा करावी. कथा वाचावी. मंत्रांचा जप करावा. पंचामृत, केळी आणि पंजिरी अर्पण करावी. लोकांमध्ये प्रसाद वाटावा. तसेच मंदिराला किंवा गरीब लोकांना अन्न, पैसे इत्यादी वस्तू दान कराव्यात आणि या दिवशी विष्णू मंत्रांचा जप करावा. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. चैत्र पौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी एक शुभ दिवस असेल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. या दिवशी या राशींच्या लोकांना एक नवीन संधी देखील मिळू शकते. या संधीचं तुम्ही सोनं करू शकता. तुम्ही तुमच्या नोकरीसोबतच एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय देखील सुरू करण्याचा विचार देखील या काळामध्ये करू शकता. तुमचे मनोधैर्य वाढेल आणि तुम्हाला मनशांती मिळेल. तसेच या काळामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे कन्या रास. चैत्र पौर्णिमेला कन्या राशीचे लोक काहीतरी नवीन कार्य करण्यास सुरुवात करू शकतात. त्यांना कुटुंबाकडून पाठिंबा देखील मिळेल. त्यांच्या कामातील यशामुळे आनंद मिळेल. तसेच या दिवशी कन्या राशींच्या लोकांना लग्नाचा प्रस्ताव देखील येऊ शकतो, जो तुम्ही स्वीकारू शकता. तसेच राजकारणात प्रवेश करण्याचा कल निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला त्यात पदही मिळू शकते. तुमच्या व्यावसायिक कल्पना उपयुक्त ठरतील आणि इतरांना त्यात रस वाटू शकतो. त्यासोबतच या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात येणार आहे अपार धन. धनप्राप्तीचा योग या काळामध्ये तुम्हाला होत आहे. त्यामुळे धनप्राप्ती होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे. त्यासोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील नक्कीच यशस्वी होऊ शकता. त्यानंतर आहे तुळ रास.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्तींना मानसिकदृष्ट्या सशक्त वाटेल. या दिवशी परदेश प्रवासाची संधी देखील मिळू शकते, त्यामुळे तुम्ही एखादा परदेश प्रवास देखील करू शकता. तूळ राशीचे लोक या दिवशी घर, दुकान, जमीन इत्यादींची खरेदी विक्री करून नफा मिळवू शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या दर्जात देखील वाढ होऊ शकते आणि समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढू शकेल. तसेच ते आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक राहा. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या मनासारखी इच्छाप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. त्यासोबतच या काळात बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळू शकते. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अधिक चांगला वेळ घालवताना दिसणार आहात. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे वृश्चिक रास. चैत्र पौर्णिमेला वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्णत्वास येऊ शकतात. कामात अडकलेल्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. तसेच या लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रवास देखील तुम्हाला करावा लागू शकतो. हा दिवस सुखद अनुभव घेऊन येईल. तसेच तुमची अशा व्यक्तींची भेट होऊ शकते जी खूप मदत देखील तुम्हाला करू शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आनंदी असेल. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता देखील बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. हा काळ वैवाहिक जीवनासाठी सुखमय असेल. तसेच नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल आणि प्रेम संबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यानंतर आहे कुंभ रास. चैत्र पौर्णिमेला कुंभ राशींच्या व्यक्तींच्या समस्या सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समस्या सुटून तुम्ही प्रसन्न राहाल. तुम्हाला दैवी आशीर्वाद देखील या काळात मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. नवविवाहित जोडप्यांना संतती होण्याची देखील शक्यता आहे. इतरांवर विश्वास ठेवणे मात्र टाळा. आपली कामे गोपनीय ठेवल्यास यश अधिक मिळेल. तसेच तुमचे नातेसंबंध गोड राहतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नात्यांमध्ये समंजसपणा वाढेल. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी, उत्साही वातावरण देखील असेल. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खास करून तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळू शकते. चारही बाजूने लाभच लाभ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामधील सर्व संकटे, दुःख दूर होतील आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नशिबाची दारे उघडणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.